दिलीप खेडकर यांच्यासोबत रामदास कदमांची देखील एसीबी चौकशी व्हावी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय कदम यांनी ही मागणी केली। खेडकर आणि कदम यांच्यात आर्थिक संबंध असल्याचा दावा संजय कदमांनी केला। रामदास कदमांचं खेड हे गाव दिलीप खेडकरांचं वसुलीचं ठिकाण होतं। संजय कदम यांच्या आरोपांनी आणि त्यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळामध्ये आता खळबळ उडालेली आहे। तर दिलीप खेडकरांच्या सोबतच रामदास कदम यांचीही एसीबी चौकशी व्हावी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय कदम यांनी ही मागणी केली। तर खेडकर आणि कदम यांच्यामध्ये आर्थिक संबंध असल्याचा दावा देखील संजय कदम यांनी केला आहे। दिलीप खेडकर हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असताना रामदास कदम हे पर्यावरण मंत्री होते आणि रामदास कदम पर्यावरण मंत्री असताना खेड एमआयडीसी लोटे एमआयडीसी मध्ये जवळजवळ 70 ते 75 कंपन्यांना क्लोजर नोटीस देण्यात आले आणि त्या क्लोजर नोटीस देऊन त्यांची वसुली आणि हप्ते जमा करण्याचं काम हा दिलीप खेडकर करत होता। आणि मग दिलीप खेडकर याचं लोटे एमआयडीसी मध्ये कोणकोणत्या हॉटेलमध्ये त्याचं वास्तव्य होतं, चिपळूण मधील कोणत्या रेस्ट हाऊसला हा दिलीप खेडकर राहत होता आणि हे राहत असताना कोणकोणत्या कंपनीमध्ये तो गेला होता याची पूर्ण माहिती एमआयडीसीच्या कंपनीच्या व्यवस्थापकांना आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।